चिखलदरा रस्त्यावर मडकीच्या खाली हा मस्त धबधब पळणारा या भागातला लहानसा धबधबा, पण लहानशी नदी, लहानसा प्रवाह आणि मस्त हे प्रेक्षणीय आणि एक पर्यटन स्थळ म्हणून निर्माण झालेला आहे. परतवाड्याहून जर तुम्ही निघाले तर मग अशी वनराई, असं पाणी, असं धबधब पळणारा धबधबा आणि हा बांधलेला बंधारा, यशस्वी बंधारा या ठिकाणी असल्यामुळं येणारे जे पर्यटक आहे, तरुणी आहे, नंतर शाळेचे विद्यार्थी आहे आणि हे सगळे संपूर्ण महाराष्ट्रातून आणि थंडीचं ठिकाण असल्यामुळं आणि या ठिकाणी खूप सारे पॉईंट्स असल्यामुळं पर्यटक इथं आकर्षित होतो आणि इतकी गर्दी असते सकाळी. आता शनिवार रविवार असला की गर्दी होणार, इतकी गर्दी असते पर्यटकांची का हे पूर्ण बिलकुल हे गर्दीमय हे वातावरण असते. पण या ठिकाणी कुठलंही सामाजिक अकृत्य घडत नाही. म्हणजेच या ठिकाणी पोलीस यंत्रणा सजग असून त्यांच्या सगळ्या गर्दीवर लक्ष असते. कधीही या चिखलदऱ्याच्या बाबतीत किंवा या पॉईंटवर किंवा कुठल्याही पॉईंटवर कुठेही म्हणजे आपण वाईट कृत्य या ठिकाणी घडत नाही आणि कुठलाही अपघात होत नाही, कुठलाही धोका होत नाही. या ठिकाणी जे पोलीस यंत्रणा असते, जागोजागी पोलीस यंत्रणा आज रस्त्यावर आहे आम्हाला दिसली आणि त्यांच्या धाकामुळं किंवा त्यांच्याच कर्तव्यामुळं आज लोकांना सुरक्षितता मिळते. मी या महाराष्ट्र पोलिसांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि खरंच येणाऱ्या पर्यटकाने या ठिकाणी स्वच्छता ठेवावी, येणाऱ्या पर्यटकाने कुठलंही वाईट कृत्य या ठिकाणी करू नये. म्हणजेच काय होईल, पर्यटकांची संख्या वाढेल, स्थानिकांना रोजगार मिळेल. या ठिकाणी नेहमीप्रमाणे छोटूभाऊ आपलं हे सगळं व्हिडिओमध्ये काढत आहे. त्या ठिकाणी मी त्यांचं स्वागत करतो आणि सर्व पर्यटकांना मी विनंती करतो की आपण जर जास्तीत जास्त आले तर चिखलदऱ्यातल्या सगळ्या युवकांना रोजगार मिळतो आणि त्यांच्या परिवाराला त्या आर्थिक मदत होते. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत.